1 फेब्रुवारीला आहे माघ पौर्णिमा आणि ह्या दिवशी आहे रविवार आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग नावाचा शुभ योग या दिवशी तयार होत आहे. माघ पौर्णिमेच्या ह्या शुभ संधीचा तुम्हीही कसा फायदा घेऊ शकता, कोणते उपाय आहे आणि मंत्र तुम्हाला ह्या दिवशी अधिक शुभ फळ देऊ शकतात, हे सर्वच चला जाणून घेऊया ह्या व्हिडिओतून. शिवाय माघी पौर्णिमेच्या दिवशी कोणती एक गोष्ट आवर्जून करावी हेही बघूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपायसुद्धा मिळणार आहे. चला तर सुरुवात करूया. माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी 1 फेब्रुवारी रविवार रोजी आहे, जी पहाटे 5:53 सुरू होणार आहे. ही तिथी 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर 3:39 संपणार आहे. शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केलं जातं. त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजीचं माघ पौर्णिमेचं व्रत आणि दान पुण्य केलं जाणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग नावाचा शुभ संयोग देखील तयार होत आहे. ह्या महिन्यात गंगा स्नान, दान आणि जपाचे विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेला महाकुंभासारखे शाही स्नान सुद्धा केले जाते. मान्यता आहे की ह्या दिवशी केलेले स्नान, दान आणि विष्णुपूजा केल्याने पाप नष्ट होतात, पूर्वजांची मुक्ती होते आणि जीवनात सुख समृद्धी येते. ह्या दिवशी रवी पुष्य योगासोबतच इतर शुभ योगही जुळून येऊ शकतात, ज्यामुळे फळ अधिक मिळतं. ह्या दिवशी स्नान आणि दान करण्यासाठी सकाळची वेळ खूप चांगली आहे. पहाटे 5:30 पासून ते सकाळी 7:09 शुभ मुहूर्त हा काळ स्नानासाठी उत्तम मानला जातोय. ह्या दिवशी माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी 5:46 उगवणार आहे. चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देण्याची ही प्रथा आहे. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील केलं जाते. माघी पौर्णिमेला भगवान श्रीहरी विष्णूची पूजा केल्यास जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते असंही सांगितलं जातं. आता माघ पौर्णिमेचं हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. ह्या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याला खूप विशेष मान आहे. जी लोक पौर्णिमेचं व्रत करतात ते चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्यही देतात. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे यावर्षी माघ पौर्णिमा खास आहे, कारण ह्या दिवशी रवी पुष्य योग आहे. पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा आणि व्रत केल्यास घरात सुख समृद्धी टिकून राहते असं म्हणतात. या दिवशी आपण व्रत सुद्धा करू शकता. या संबंधित वेगळी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेलच. आता माघ पौर्णिमा विशेष का आहे आणि ह्या दिवशी काय करावं, तर माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता असं म्हणतात. त्यामुळे ह्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूच्या पूजेचं विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूची आराधना केल्याने सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. त्यामुळे ह्या दिवशी श्री लक्ष्मीनारायणची उपासना करावी, त्याचं विशेष पूजन करावं. त्याचबरोबर गंगा स्नानाला महत्त्व असल्याने या दिवशी गंगा स्नान करावं. हे शक्य नसेल तर घरीच गंगेचं पाणी मिसळून घरातच स्नान करावं. शिवाय गंगा स्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणं महत्त्वाचं आहे. ह्या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान करणं अत्यंत शुभ आहे. त्यामुळे अशी कामंसुद्धा आपण ह्या दिवशी करू शकता. माघ पौर्णिमा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. ह्या दिवशी केलेले उपाय हे विशेष फलदायी ठरतात. यामुळे धनलाभ, पितृदोष निवारण, पुण्यप्राप्ती आणि मनशांतीसाठी काही विशेष उपाय हे प्रभावी ठरू शकतात. त्यासाठी माघ पौर्णिमेला एक खास उपाय तुम्ही करू शकता, तो म्हणजे ह्या दिवशी गंगा स्नान किंवा घरच्या घरात गंगाजल टाकून स्नान करू शकता. त्यामुळे पापक्षय होतो. एवढंच नाही तर स्नानानंतर तुळशीसमोर तुपाचा दिवा लावून भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करावा. यामुळेही पुण्यलाभ होतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या दिवशी गहू, तांदूळ, मूग, तीळ, आंबट पदार्थ, कपडे आणि गूळ ह्या पदार्थांचंही दान करावं.
जर आर्थिक स्थिती ठीक नसेल तर एका गरजू व्यक्तीला भोजन खाऊ घालावं, ज्यामुळे पितृदोष आणि आर्थिक अडचणी दूर होतात असं म्हणतात. याही व्यतिरिक्त आणखी एक उपाय तुम्ही ह्या दिवशी करू शकता, तो म्हणजे संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीसाठी तुपाचा दिवा लावू शकता आणि हा दिवा प्रज्वलित करताना ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर आपण ह्या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. विशेषतः माघी पौर्णिमेच्या दिवशी हा तुपाचा दिवा आपण गव्हाच्या राशीवर ठेवलात आणि त्याचं पूजन केलं किंवा पिठाचा दिवाचं दीपदान केलं तरी आपल्याला धनप्राप्ती होते असं म्हटलं जातं. माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण पितरांसाठी जलदान आणि तर्पण करू शकता. यामुळे पितृदोष कमी होतो. जर श्राद्ध करणं शक्य नसेल तर ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून एक तुपाचा दिवा आवर्जून लावा. शिवाय ह्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करत चंद्राला अर्घ्य द्यावे. या दिवशी रात्री फक्त दूध ग्रहण करून उपवास ठेवल्यास ग्रहदोष शांत होतो असंही म्हटलं जातं. याही व्यतिरिक्त जर कोणाला विवाहित अडचणी येत असतील तर ह्या दिवशी पती पत्नीने एकत्र चंद्रदर्शन करून गोड पदार्थाचे सेवन करावे. मुलीच्या लग्नासाठी आईने चंद्रदेवाला केशरयुक्त दूध अर्पण करावे. असे बरेच उपाय आहेत जे माघी पौर्णिमेच्या दिवशी केले तर प्रभावी ठरू शकतात. त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा यावी आणि सौभाग्य वाढावं यासाठी सुद्धा आपण माघी पौर्णिमेच्या दिवशी विशेष उपाय करू शकता. तो म्हणजे रात्री चंद्रप्रकाशात सुपारी, तांदूळ, साखर आणि पांढरी फूल ठेवून नंतर ते पाण्यात विसर्जित करावे. हा अगदी साधा सोपा उपाय आहे. माघी पौर्णिमेच्या दिवशी चांदीच्या भांड्यात पाणी ठेवल्यास घरात सौभाग्य वाढतं असंही म्हटलं जातं. हे उपाय मात्र श्रद्धेने आणि मनपूर्वक केल्यास शुभफळ नक्कीच प्राप्त होण्यास मदत मिळते अशी श्रद्धा आहे. तर माघी पौर्णिमेला यंदा रविपुष्य योग निर्माण झालेला आहे आणि ह्या योगाची संधी घेऊन तुम्ही हे प्रभावी उपाय या दिवशी नक्कीच करू शकता आणि त्याचे अनुभव घेऊ शकता. मग माघी पौर्णिमेच्या दिवशी यापैकी कोणताही एक उपाय करा आणि तुम्हाला आलेला अनुभव शेअर करा. ह्यापैकी तुम्ही आधी कोणते उपाय केलेले आहेत का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आले शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.